नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यश संदीपला विचारत येतो, "काय करतेस तू?" तेव्हा संदीप लॅपटॉप घेऊन काम करत बसलाय असं दाखवत असतो. त्याच वेळी तेव्हा यश मात्र संदीपला विचारू लागतो की "दादा, मला माहिती आहे काय झालेलं आहे ते. तू का लपवून ठेवलंस आमच्यापासून?" कारण तो असं दाखवत असतो की मी वर्क फ्रॉम होम करतोय आणि माझा जॉब व्यवस्थित आहे. परंतु त्याच्या जॉबच्या बाबतीत जो प्रॉब्लेम झालेला आहे तो कावेरीकडून यशला समजलेला असतो. आणि म्हणूनच यश त्याला विचारत असतो की "मला माहिती आहे काय झालेलं आहे." तेव्हा संदीपला तो डायरेक्ट म्हणतो की "मला माहिती आहे की तुझी नोकरी गेली आहे." तेव्हा संदीप म्हणतो की "नाही, तसं काही नाही आहे." परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र विद्या तिथं आलेली असते आणि विद्याच्या लक्षात येतं की हे सगळं कावेरी वहिनींनी सांगितलेलं आहे. त्यामुळेच यशला समजलेलं आहे, कारण यशने त्यांचं बोलणं ऐकलेलं होतं एक्झिबिशनचं आणि त्यामुळं तर हे सगळं झालेलं नाही ना, असा विचार विद्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. यश संदीपला म्हणतो की "अरे तू असं का करतो संदीप दादा? तुझ्या लक्षात येत नाहीये का? अरे आपला बिझनेस आहे एवढा मोठा, तू दुसरीकडे जॉब करायची गरज काय आहे तुला?" तेव्हा संदीप म्हणतो की "तुला माहिती आहे ना यश, की मी बिझनेसमध्ये पण येण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळं काय झालं, माझ्याकडून नाही होऊ शकत रे त्या गोष्टी, ते स्किल नाही आहेत माझ्याकडे." तेव्हा यश म्हणतो की "हे बघ, फेल्युअर येत नसतं कधी, कारण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला त्यातून अनुभव मिळाला, कारण तू जे काय करत होता त्यातून तुला वेगळा अनुभव मिळालेला आहे. मला तुला एवढंच सांगायचं आहे की हा जो काय विचार तू करत आहेस ना, तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यामुळं मी तुला एवढीच गोष्ट सांगेल की असा कोणताही विचार करू नकोस की ज्यामुळं तू डिस्टर्ब होशील. आपला एवढा मोठा बिझनेस आहे आणि तो आपण एकत्र सांभाळू शकतो." अशा पद्धतीने यश संदीपची समजूत घालत असतो आणि त्याला सांगत आहे. आणि तेव्हा फक्त इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तिथे अमृता येते आणि अमृता हे सगळं बोलणं पाहत असते. आणि त्याचबरोबर अमृता म्हणते की "काय चाललंय हे सगळं? म्हणजे मला कळत नाहीये की संदीप दादा तुमच्या बाबतीत वेगळं काय घडलेलं आहे का?" "नाही, बरोबर आहे." आणि मग ती येते आणि विद्याकडे डायरेक्ट येते, विद्याला विचारू लागते. विद्याला म्हणत असते की "काय हे?" आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा अमृता विद्याला म्हणते की "तुम्ही माहेरला गेला होता ना? म्हणजे एवढ्या लवकर तुमच्या माहेरचे कंटाळे की काय? तुम्हाला पाठवून दिलं, आलात तुम्ही माहेरून? नाही, काय काय आणलंय तुम्ही माहेरवरून?" इकडे ती पाहत आहे आणि मुद्दाम या सगळ्या गोष्टी ती बोलत असते. तिला जाणून बुजून इकडे त्रास द्यायचा आहे त्या पद्धतीने तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग ती संदीपकडे पाहते, यशला म्हणते की "कळतंय का यश तुला? तू काय बोलतोय आणि काय करतोयस ते तुझ्या लक्षात येतंय का? कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या बोलल्या जात आहेत ना, त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. कारण त्यांच्याकडे ते स्किलच नाहीये, तर तू त्यांना का जबरदस्ती करतोय की त्यांनी नोकरी केली पाहिजे म्हणून?" असं ती बोलते. तेव्हा मात्र इकडे कावेरी त्याचबरोबर विद्या सर्वजण तिथं असतात. मग विद्या पण अमृताकडे येते आणि म्हणते, "हो, आणले ना. पापड, लोणची, आमच्या शेतातल्या मिरचीचा हा ठेचा, हे सगळं आणलेलं आहे." "नाही, हा ठेचा खाऊन बघा. नाही, झेपणार नाही तुम्हाला." तेव्हा ते अमृताला स्पष्ट उत्तर देते. अमृताला मात्र राग येतो. अमृताला ही गोष्ट काही केल्या पटत नसते. अमृताला असं वाटतं की मला उलट उत्तर देते, असं अमृताला वाटत आहे. आणि तेव्हा मात्र अमृता म्हणते की "हे काय चाललेलं आहे माझ्याशी या भाषेत?" तेव्हा अमृताला ती म्हणते, अमृता तिला म्हणू लागते की "बरोबर आहे, झेपणार तर नाहीयेच ना. म्हणून तर मी काय करते माहिती आहे का, हे सगळं जे काय आहे ना, ते बाहेर घेऊन जाते आणि बाहेरच्या लोकांना बोलवते आणि त्यांना हे सगळं देऊन टाकते." असं अमृता बोलते. तेव्हा मात्र विद्याला खूप राग आलेला असतो, कारण ती म्हणते, "बरोबर आहे, तुमच्या घरच्यांना, तुमच्या माहेरच्यांना तुमच्या नवऱ्याबद्दलची जी लायकी आहे ना, ती सुद्धा अगदी बरोबर अशी कळलेली आहे. म्हणून तर तुमच्या माहेरच्यांनी हे पाठवून दिलेलं आहे." असं ती मुद्दाम अमृताला बोलते. ते अविद्याला बोलते. अमृताचं हे काय वागणं असतं ते यश आणि कावेरी दोघांनाही पटत नसतं. अमृता ज्या पद्धतीने वागत आहे, बोलत आहे, ती गोष्ट त्यांना दोघांनाही अजिबात आवडलेली नसते. आणि आता यशच्या लक्षात येतं. यश तिथे ओरडून जातो आणि म्हणू लागतो, "बस झालं." तेव्हा यशला ती म्हणते, "आत्ता जे बोललात ना, तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते ना. तुझ्या लक्षातच येत नाहीये. कारण ज्या माणसाला बिझनेसचे स्किलच माहीत नाहीये, तू त्या माणसाच्या हाती बिझनेस देण्याचा विचार करतोय. तुझ्या लक्षात येतंय का त्याच्यामुळं कंपनीचा काय लॉस होणार आहे, काय नुकसान होणार आहे? अरे ज्याला कळतच नाहीये काय, त्याला तू का बिझनेस सांभाळायची जबरदस्ती करतोय?" अशा पद्धतीने ती बोलत असते. विद्याचा अपमान करत असते, विद्याच्या माहेरच्यांचा अपमान करत असते. आणि आता मात्र कावेरी आणि यश दोघांनाही खूप राग येतो. दोघंही धावून जणू काही त्या अमृताच्या अंगावर जात असतात. यश सुद्धा ओरडतो आणि म्हणतो, "बाद झालं." एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे,
या घरावरती तुझा जेवढा हक्क नाहीये ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने दादाचा हक्क आहे. आणि त्याने या घरासाठी जे काही केलंय ना ते तुला माहित नाहीये, त्यामुळे तू अशा भाषेत बोलत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, माझ्या माणसांपासून लांब राहायचं आहे. माझ्या माणसांना कोणताही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, असे यश तिला बोलत आहे. आणि इकडे विद्या सुद्धा म्हणते की बाद झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, यापुढे एक शब्दही ऐकून घेणार नाही. कारण आतापर्यंत खूप गोष्टी झालेल्या आहेत, पण हे सगळं जे काही तुझं चाललेलं आहे ना ते बाद झालं. माझ्या माहेरच्यांबद्दल आणि माझ्या नवऱ्याबद्दल एक शब्दही बोललेला मी ऐकून घेणार नाही. अशा पद्धतीने आता विद्याने सुद्धा तिला ठणकावून सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर विद्याला खूप वाईट वाटलेलं असतं. अमृताच्या अंगावर यश आणि कावेरी दोघंही ओरडलेले असतात, कारण ज्या पद्धतीने ती बोलत असते वागत असते त्या गोष्टी पटलेल्या नसतात. विद्या बोट करून तिच्याकडे बोलत आहे, तर अमृताने तिचं बोट तसंच पकडलेलं असतं. आणि आता मात्र यशला कळून चुकलेलं आहे की या सगळ्याच्या मागे कोण आहे, या सगळ्याच्या मागे कारणीभूत कोण आहे ही गोष्ट यशला चांगलीच समजलेली असते. आणि आता मात्र यशला खूप राग आलेला असतो. त्यावेळेस अमृता यशच्या समोर येते आणि यशला विचारू लागते, तुला पटतंय का हे सगळं? सांग ना मला, तुला पटतंय का ह्या गोष्टी काय घडतायत ते? कारण तू जे बोलतोस ना म्हणून तुला विचारत आहे. विद्या मात्र रडतच निघालेली आहे. आणि तेव्हा मात्र कावेरी म्हणते की मी समजवते. त्याच वेळी इथे संदीपच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं आहे. संदीपला सुद्धा वाईट वाटत आहे की हे सगळं काय घडतंय आणि माझ्या बायकोच्या बाबतीत हे सगळं काय घडतंय, असं वाईट त्यालाही वाटत आहे. त्यालाही कळत नाहीये की अशा गोष्टी का घडत आहेत आणि या सगळ्या गोष्टी आम्ही का फेस करतोय ही गोष्टच लक्षात येत नसते. अमृताने मात्र खूप नालायकपणा केलेला असतो. तिच्या तोंडाला येईल ते ती बोललेली आहे. आणि इकडे विद्या आणि संदीपचा तिने पाणउतारा केलेला आहे, अपमान केलेला आहे. आणि ही गोष्ट यश आणि कावेरीला अजिबात आवडत नाही. ते दोघंही तिच्या अंगावरती धावून जातात. त्यांना दोघांनाही कळलेलं असतं की ही बाई कोणत्या थराला जाऊ शकते आणि हिची लायकी काय आहे ही गोष्ट त्यांना कळलेली असते. त्याचबरोबर इकडे आता अमृता बोलायला सुरुवात करते. अमृता म्हणते की तुमचं जे काय चाललेलं आहे ना ते चांगलंच मला माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या माणसाला बिझनेसमधलं काहीच माहिती नाहीये त्या माणसाला या आपल्या कंपनीमध्ये आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायची गरज नाही, असं ती बोलते आणि तिथून निघून जाते. यश तिला ओरडलेला असतो. यश तिला म्हणालेला असतो की बाद झालं, आत्तापर्यंत खूप वेळ ऐकून घेतलेलं आहे पण यापुढे नाही, असं यशने स्पष्टपणे तिला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर अमृताचे हे जे शब्द आहेत ते ऐकून यशला कळलेलं आहे की आता मला कळतंय की कावेरी का म्हणत होत्या की विद्यावहिनींना पैसे कमवणं गरजेचं आहे, कारण या सगळ्यामागे हे कारण आहे हे यशच्या लक्षात आलेलं असतं. यश म्हणतो की नाही, यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे, कावेरी बरोबर आहे आणि म्हणून तर त्या विद्यावहिनींना सपोर्ट करत आहे, तसं यशच्या लक्षात येतं. इकडे संदीप मात्र खूप डिस्टर्ब झालेला असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं, कारण त्याच्या बाबतीत त्याच्या बायकोच्या बाबतीत हे सगळं जे काही बोललं जाते या गोष्टीचा त्रास त्याला होत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अमृताचा हा जो माज आहे तो उतरवायची खरं तर खूप गरज असते. अमृता ज्या पद्धतीने वागत असते बोलत असते ते पूर्णपणे चुकीचं असतं आणि घरातल्या कोणाचीच इज्जत ती ठेवत नाहीये, सगळ्यांची चुकीच्या पद्धतीने इकडे आता लक्षात आलेलं आहे. त्यानंतर यश सर्वांसोबत बोलायला बसलेला असतो. सगळेजण हॉलमध्ये असतात, कारण जेव्हा हे घडलेलं असतं त्यावेळेस घरात कोणीच नसतं. यश, कावेरी, विद्या आणि संदीप यांच्यामध्येच ही गोष्ट घडलेली होती. आणि आता मात्र यश सगळ्यांना विचारू लागतो की मला एक गोष्ट विचारायची आहे. तेव्हा यशला सगळेजण म्हणतात की काय झालं, बोल नाही यश. तेव्हा यश सांगू लागतो की मला ना एक माहिती हवी आहे आणि मग आपण गेले किती दिवस झालं आपण सगळे एकत्र बाहेर गेलेलो नाहीत, याबद्दल काय माहिती आहे का कोणाला? तेव्हा संदीप त्याचबरोबर घरातले सगळेजण सांगू लागतात गेली 1 वर्ष झालं आपण घरातून बाहेर एकत्र गेलेलो नाहीये. तेव्हा यश म्हणतो की चालेल, मग उद्या आपण सगळेजण एकत्र जाणार आहोत, मूवीला जाणार आहोत, त्यानंतर मस्त असं डिनर करायला जाणार आहोत. या गोष्टी तो सगळ्यांना सांगत असतो. आणि तेव्हा मात्र सगळेजण म्हणतात की पण उद्याच का? यमुनाला आता प्रश्न पडलेले असतात. यमुना विचारत असते की उद्याच का जायचं आहे? यावरून यश म्हणतो की म्हणजे तुला काही प्रॉब्लेम आहे का? उद्या जाण्यावरून काही प्रॉब्लेम आहे का? असं यश विचारू लागतो. आणि तेव्हा मात्र इकडे मा म्हणते की चालेल, खूप दिवस झालं तुम्ही सगळेजण बाहेर गेलेला नाहीयेत, तर माझीही काही हरकत नाहीये, तुम्ही सगळेजण जा, पण मी मात्र येऊ शकणार नाही, असं मा इकडे सांगायला सुरुवात करते. आणि त्याच वेळी माला यश म्हणतो की नाही मा, आपण दोघंही आपण सगळेजण जाणार आहोत, कावेरी थांबतील ना? असंही चिकूमुळं कावेरीला येता येणार नाहीये.
त्यामुळं कावेरी घरीच थांबतील, काहीच प्रॉब्लेम नाहीये असं मला यश सांगतो. तेव्हा कावेरी बाबांचीही काळजी घेतील आणि विद्याविनी कावेरीच्या मदतीला तुम्ही थांबा, आम्ही सगळेजण जातोय असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता सगळेजण पाहतच राहतात. यमुनाच्या मनात ज्या काही शंका असतात त्या शंकांचं निरसन होणं गरजेचं होतं आणि त्या शंका ज्या आहेत त्या यशने सॉल्व्ह केलेल्या असतात आणि तिला सांगितलेलं असतं की अजून काय प्रॉब्लेम आहे का तुला, सांग एकदाच, कारण तू पुन्हा बोलणार आणि पुन्हा त्याच गोष्टी घडत राहणार. त्यापेक्षा जर तुला काही प्रॉब्लेम असेल तर तू ते स्पष्टपणे सांगावंस असं इकडे यशने तिला विचारल्यानंतर ती म्हणते की नाही नाही, मीही यायला तयार आहे. नाहीतर यश तिला म्हणालेला असतो की नाहीतर तू येऊ नकोस, तसं काहीच अडचण नाहीये असं यशने सुद्धा सांगितलेलं आहे. यमुना म्हणते की नाही. मग यश आणि कावेरी रूममध्ये येतात. जेव्हा यश आणि कावेरी रूममध्ये येतात तेव्हा मात्र आता कावेरी म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं माहितीये का, तुम्ही विद्यावहिनींना घेऊन जायला पाहिजे होतं, कारण त्यांनाही बरं वाटेल. मी आहे, मी चिकूलाही सांभाळेल आणि मी बाबांकडेही लक्ष देईल असं दोघंही बोलत आहेत. आणि तेव्हा मात्र यश म्हणतो की पण तुम्हाला एकटीला ती सगळी कामं जमणार आहेत का, तुम्ही एकटेला ती झेपणार आहेत का कामं, म्हणजे बघा विचार करा, तुम्हाला काय वाटतंय असं त्यांचं बोलणं चालू आहे. तेव्हा मात्र यश म्हणतो की ते एक्झिबिशन पण तुम्हाला भरवायचं आहे ना, मग तुम्ही एकटी कसं करणार आहात मॅनेज. तेव्हा कावेरी म्हणते काय म्हणजे, तेव्हा यश म्हणतो की हो, सकाळी मी तुमचं आणि विद्यावहिनीचं बोलणं ऐकलेलं होतं आणि म्हणूनच हा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे तुम्हाला एक्झिबिशन भरवता येईल आणि त्याचबरोबर घरात कोणीही नसेल असं यशने स्पष्टपणे कावेरीला सांगितलेलं असतं. कावेरी खुश होते, पण एकच चूक आता तिथं घडते, ती म्हणजे हे सगळं बोलणं ह्या मूर्ख अमृताने ऐकलेलं असतं. आणि ती म्हणते की तुमचा हा जो प्लॅन आहे तो मी अजिबात यशस्वी होऊ देणार नाही असा विचार तिने केलेला असतो. आणि त्याचबरोबर तिने त्या दोघांचा प्लॅन उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू करत असते. तेव्हा मात्र इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे तयार झालेले असतात आणि निघत असतात आणि नेमकं त्याच वेळी कोण कोणत्या गाडीत बसणार हे ठरलेलं असतं. म्हणजे ठरवत असतात, मुलं म्हणत असतात की मला यश बरोबर जायचंय, यश काका बरोबर जायचंय, यश मामा बरोबर जायचंय, पार्थ आणि अनुष्का यांचं चालू आहे. मग 2 गाड्या घेऊन जायच्या आहेत. तेव्हा पौर्णिमा म्हणते की मी पण यश बरोबर जाईल असं पौर्णिमाही सांगते. आणि मग इकडे या मुलांना घेऊन आणि पौर्णिमाला घेऊन एका गाडीत यश आणि दुसऱ्या गाडीत मग संदीप. म्हणतात की मी, अमृता आणि यमुना आम्ही तिघी जणी संदीप बरोबर असेल आणि मग ते निघालेले असतात. परंतु इकडे खूप मोठा प्लॅन आता शिजत असतो, तो म्हणजे अमृताच्या डोक्यामध्ये तिला काहीही करून यांचं एक्झिबिशन एक्झिक्यूट होऊ द्यायचं नसतं, माझ्या समोर यांना एक्सपोज करायचं असतं, त्यासाठी तिने हा सगळा प्लॅन केलेला असतो. तेव्हा मात्र इकडे आता विद्या आणि कावेरीने छान असं सगळं मांडलेलं आहे आणि आजूबाजूच्या बायका आहेत त्यांना बोलवून घेतलेलं असतं. अमृता म्हणत असते की मला आता काहीतरी केलं पाहिजे असा विचार अमृताच्या डोक्यात सुरू झालेला आहे. आणि अमृता मग मुद्दामच नाटक करायला सुरुवात करते, तिच्या पोटात दुखत आहे असं. इकडे कावेरीने आजूबाजूच्या बायका असतात त्यांना बोलवलेलं असतं, त्या विचारत असतात की मला एक कळलं नाहीये की अचानक हे साड्यांचं तुम्ही काय, म्हणजे इतक्या दिवस कधी काही नव्हतं. तेव्हा कावेरी म्हणते की तुम्हाला आवडतात का साड्या, बघा, कारण ह्या हँडमेड आहेत, स्वतः विद्याताईंनी केलेल्या आहेत, त्यांच्या अंगामध्ये ती कला आहे आणि त्यासाठी हे सगळं केलेलं आहे हे सांगितलं जातं. इकडे अमृता मात्र आता पोटात दुखायचं नाटक करू लागते. तेव्हा म्हणते की अगं काय झालं, म्हणजे काही खाण्यात आलं होतं का तुझ्या, काही त्रास होतोय का तुला. तेव्हा अमृता म्हणते की नाही माहिती मला, पण मला खूप पोटात दुखतंय. तेव्हा अमृता म्हणते की तुम्ही जा पिक्चरला, मी नाही येत, मला फक्त तुम्ही घरी सोडाल का असं अमृता तिला विचारू लागते. अमृता मला विचारते. तेव्हा म्हणते की हो ग, सोडू आम्ही घरी, काहीच प्रॉब्लेम नाहीये असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र हा मोठा प्रश्न आता उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळी मात्र इकडे अमृताला म्हणते की अगं असं काय करतेस, मी काय करते माहितीये का, आम्ही सगळेजणच घरी येतो, राहू दे जायचं. तेव्हा अमृता म्हणते मला काय करा माहितीये का संदीप दादा, मला ना घरी ड्रॉप करा तुम्ही आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जा मला सोडून. इकडे घरी सगळ्यांना घेऊन यायचंय, ड्रॉप करायचंय म्हणजे काय, घराजवळ नेऊन सोडायचं नाहीये फक्त, अमृताचा हा प्लॅन असतो. आणि यश आणि यश बिचारा मुलांना घेऊन निघालेला असतो. यशला वाटत असतं की त्याचा सगळा प्लॅन वर्क होणार आहे, पण त्याच्यामध्ये खोडा घालायला अमृता आहे ही गोष्ट यशच्या लक्षातच आलेली नसते. आणि मग मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी, अमृता आणि त्याचबरोबर इकडे यमुना घरी येतात. दारात एवढ्या मोठ्या चप्पल पाहून या सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की कोण आले अचानक घरी आणि एवढ्या चप्पल का आलेले आहेत.
हा प्रश्न पडलेला असतो. आणि नेमकं मा पाहते अमृता त्यांना दोघींनाही घराच्या जवळ घेऊन आलेली असते. म्हणजे अमृताला एकटीला उतरून येता येत नव्हतं गाडीतून, यांना दोघींनाही घेऊन आली आणि ह्या दोघी पण मूर्खासारख्या घरी आलेल्या आहेत गाडीतून उतरून. हे दाखवलेलं जे आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. कावेरी मात्र सांगत असते की ह्या साड्या ज्या आहेत ना त्या पूर्णपणे हँडमेड आहेत, तुम्ही बघा एकदा, असं कावेरी सांगत असते. अशा साड्या आणि अशा डिझाईन तुम्हाला कुठल्याच ब्युटिकमध्ये मिळणार नाही. आणि त्याच वेळी कावेरी अंगावरती ती साडी टाकून दाखवत असते, कारण कावेरी स्वतः तिने मार्केटिंगमधून MBA केलेलं आहे, त्यामुळे मार्केटिंग स्किल तिच्याकडे आहे. कशा पद्धतीने लोकांना कन्व्हिन्स करायचं या गोष्टी सुद्धा तिला जमत आहेत. त्या पद्धतीनं तिनं बोलत असते. विद्याताईंनी स्वतः ह्या हाताने बनवलेल्या आहेत असंही सांगते आणि त्याहीपेक्षा या साड्या तुम्हाला खूप स्वस्तात मिळणार आहेत हे सुद्धा तिने आवर्जून सांगितलेलं असतं. आणि आता मात्र यशला मुलं विचारत असतात की अजून किती वेळ लागणार आहे. आणि तेव्हा मात्र इकडे यश आणि पौर्णिमा बोलत असतात की मला एक कळत नाहीये की अजून यांना दोघांना काय एवढा वेळ लागलेला आहे, हे दोघं जण का आलेले नाहीयेत पुढे, संदीप दादाची गाडी कुठं राहिली. तेव्हा पौर्णिमा म्हणते अरे कॉल करून बघ ना संदीपला. असं म्हटल्याबरोबर यश संदीपला कॉल करतो. तेव्हा तेवढ्यातच मला कॉल करतो, माझा लागत नाही. सुरुवातीला संदीपचा सुद्धा कॉल लागत नसतो. त्यानंतर मात्र संदीपचाच यशला कॉल येतो आणि संदीप यशला सांगू लागतो की अरे आम्ही घरी आलेलो आहे. तेव्हा मात्र यशच्या पायाखालची जमीन सरकते आणि खूप मोठा गोंधळ झालेला आहे आणि आम्ही घरी आलेलो आहे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र यशला कळायचं बंद होतं. यश म्हणतो की चला चला आता खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे, त्याआधी मला गेलं पाहिजे हा विचार यशने सांगितलेला आहे. आणि तो पौर्णिमाला म्हणतो की पौर्णिमा काकू आपल्याला घरी गेलं पाहिजे. ते घरी गेलेले आहेत आणि तिथं गोंधळ झालेला आहे. म्हणजे संदीपने फोन करून यशला कल्पना दिल्यामुळं यश आता घरी पोहोचत आहे. पण घरी गेल्यानंतर एक जो गोंधळ आहे तो उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण हा सगळा अमृताचा डाव होता आणि अमृताने यश आणि कावेरीचा प्लॅन माच्या समोर आणलेला आहे. विद्याला कावेरीला तोंडावर पाडलेला आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की मा मात्र इकडे कावेरीला म्हणत असते की तुम्हाला हे सगळं करायचं होतं म्हणून आम्हाला घराच्या बाहेर पाठवलेलं आहे. आता कावेरी सांगत असते की तसं नाहीये मा. तेव्हा मा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. खरं तर माने विद्याला पौर्णिमाला दोघींनाही घराच्या बाहेर काढायचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा कावेरी त्यांच्यासोबत उभी असते आणि मा मात्र म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण आता जर तुला हा बिझनेस चालू करायचा असेल तर 8 दिवस घराची सगळी जबाबदारी तुझ्यावरती असेल. हे घर तू सांभाळायचं आहे आणि बिझनेस 8 दिवस तू घर आणि बिझनेस सांभाळून दाखव, अन्यथा या बिझनेस बरोबर या साड्यांबरोबर तुझ्या स्वप्नांची सुद्धा राख रांगोळी झालेली असेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.